मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घाईघाईत चव्हाणाची गाठ घ्यायची राहिली याचं शालीला वाईट वाटत होतं. कुणाकडनं टपाल टाकावं म्हणलं तर कुणी शिकल्या सवारल्याला बी वस्तीत कुणी नव्हतं. उगी मन आतल्या तुमसायला लागलं. कराडच्या बाहेर माळ बघून पालं ठोकली होती. हिथं बी गाजर गावात माजलं होतं. त्यात पावसाची चिकचिक जाणवत होती. 4 दिवस सूर्य दिसला नव्हता. कवा तरी कुठतरी ढगातनं ऊन गळायचं, नाहीतर नुसती भुरभुर पावसाची. गार वारा, हाडकं दुखून आजारी पडायचा सारा धंदा. सुदाम्याची म्हातारी लयच आजारली होती. सारखी खोकायची. बघावं तवा नाक गळायचं. दम्यानं पार पाठपोट याक झालं होतं. शालीनं तिला काफी मागिवली. कशानं एवढी आबादली म्हातारी सुदाम मामा? आता काय सांगू तुला. पावसाळा आला की दमा उचल खातोय. आभाळात ढग जमायचाच अवकाश. हिची छाती भरलीच म्हणून समजा. डॉक्टरला दावायची. रोज गोळ्या खाया पैसा हाय व्हय आपल्याकडं? पैशा परास माणूस महत्वाचं मामा. कळतय पर वळत नाही. तू जनावर दिलीस म्हणून निदान 2 गावं फिरतोय तरी. नाहीतर काय ग करायचं होतं? य भाकरी खायला. जिवल्या आत्ताच म्या. यक बोलू का? बोल की. तुझं पोट पाणी चालतं कशावर? शिवाय खुळी आहे पदरामध्ये आहे ग तुझ्या. देणारा वर बसलाय. जेव्हा चूल पेटणार नाही तेव्हा तुम्हाला मागीनच भाकरी. तुम्ही काय नाही म्हणणार हायसा व्हय मला? हसला सुदाम मामा. आलाच दाढी कुरवाळीत गंग्या. हातात मरळ, मनगटागत. काय र सुदाम्या, लय तरण्या पुरीवर खिदाळणं चाललंय. लिकीवाणी शाली मला. चालल्या त्या पोटा पाण्याच्या गप्पा. बरं लय बी पाघोळ लावत बसू नको तिला. माझ्या दोस्ताची पुरगी हाय. माझ्याशिवाय कुणी कानाडोळा केल्याचा मला आवडणार नाही. सांगून ठेवतो. बापय गड्यांनी वस्तीत थांबायचं नाही दिवसा. धंद्याला जायचं, सांचं यायचं. काय? व्हय व्हय, जातो की. भाकरी तरी खाऊन दे की र. हे शाले, मासा आणलाय, फैना बनवतो. लवकर ये जेवायला. शाली काय बोलली नाही. गलुरी घेऊन निघाली फिरत. हातात बारकी पिशवी, त्यात गलुरी. फिरत फिरत हाटीलात शिरली. मिसळपाव मागिवला. पोट भरलं तसा पेशल मारून पडली बाहेर. जवळ 4,000च्या घरात रक्कम होती. एवढं पैसे ठेवायचं तरी कुठं? ठेवलं होतं जुन्या कापडाच्या बोचक्यात बांधून. पर भरवसा वाटत नव्हता. वस्तीचं काय सांगावं? कवा कोण काय उचलल ते सांगू शकत नव्हतं. वस्तीवरती थांबावंसं वाटतच नव्हतं. गंग्या सारखा निरखीत बसायचा. कवा झडप घालीन असं त्याला झालं होतं. नाही म्हणलं तरी आबरूची काळजी शालीला वाटत होती. इडी आई कुठं बी फिरत होती. खायला दिलं तरी मातीत टाकत होती. मुकी चांगली. गपचूप दूध द्यायची. कालवणाची वाटी पोचती करायची. गंग्या सुधीक झक मारत भाकरीची चवड घेऊन यायचा. आपल्या बापाचा घात करणारा हा डांबीस माणूस खपवायलाच हवा असं तिला सारखं सारखं वाटायचं. यकायकी ती चमकली. समोर पाहिलं. विश्वासच बसेना. चव्हाणच होता तो. पांढरा धूड सदरा आणि तलम धोतर. तोंडात पानाचा विडा. हातात काळी बॅग. ती धावतच गेली. राम राम दादा. अरे शालन तू? 8 दिवस झालं इथं आलूया. त्या माळ्यावरती पालं पडल्या ती. बहिरीचं समजलं तवाच भेटायला आलो होतो. पर तू नव्हतीस सुदीवर. सारखी रडत होतीस. म्हणलं पुन्हा सवड काढून जावं. पण व्यापात नाही जमलं बघ. इकडं काय काम काढले म्हणायचं. पोरं घातल्या ती शाळेला. चल चहा पिऊया. नको, मी आत्ताच घेतला. चल ना. गारठ्याच्या दिवसात चहा चांगला बाई. चहा पिता पिता तिने विषय काढला. दादा, याक अडचण होती. काय? पर सोडवाल का तुम्ही? पैसे पाहिजेत का उसनं? नक, सगळं ठाकठीक आहे. पण एका काळजीनं रात दिन झोप लागना झाल्या. बोलल्याशिवाय कसं कळणार ग मला? माझ्याकडं काय पैसा आहेत. बापानं साठवलेली रक्कम. आमचा उघड्यावरला संसार. कुणी लांबिवलं तर उपाशी मरायची पाळी. बँकेत ठेवावं. मला काय कळतंय त्यातलं? चल, मी देतो तुला खातं उघडून.
पुन्हा काढायला येत्या का रक्कम? व्हय, लागल तसं काढायचं. चल, साहेबाची बी ओळख करून देतो. त्याच्याकडूनच फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे फसवायचा सवाल नाही. काय? व्हय, टकुऱ्यावरलं वज उतरलं बघा. किती पैसा आहे ती? कुणी मोजल्या ती? थांबा इथं, मी आणते. पिशवीने. कशाला? गठूळच आणते की. 4,000 रुपये बघून चव्हाण आकरीत घडल्यागत बघायला लागला. बंडलावरील मुंबईच्या बँकेचा शिक्का बघून तर चमकला. एवढ्या नोटा बहिरीनं कमिवल्या? हा, पण बंडल तर बँकेच्या लोकांनी बांधल्यावाने आहे ती ग. तो डल्ला बिल्ला नाही नवस मारलास कुठं? हा, घाबरली शाली. सगळा प्रकार तिने सांगितला. तशी तिची समजूत काढत चव्हाण म्हणला, घाबरू नगस, संशय येणार नाही असं वागायचं म्हणजे झालं. ह्या नोटा अशाच बँकेत भरून उपयोग नाही. चोरीच्या नोटा, नंबर असणार बँकेकडे. हे बघ, यातली प्रत्येक नोट दुकानात वटवायला हवी. मिळणाऱ्या नोटा एकत्र करून बँकेत भरायला हव्यात. जमणार का मला हे? जमवायलाच हवं. असं करता का दादा? पाया पडते तुमच्या, पण मी सांगते असं करा. बोल. ह्या नोटा घ्या तुम्हासनी. हा पापाचा माल आम्हा गरीबाला नाही पचायचा. खुळी हायस, तुला एवढ्याच किमतीच्या माझ्या जवळच्या नोटा देतो. मी बघीन ह्या नोटा कशा खपवायच्या ते. चल बँकेत, माझ्या खात्यावरून 4,000 काढून तुझ्या खात्यावरती भरतो. वा, चला चला. शाली पासबुक नाचवीत खुशीत आली. आता तिला कसलीच भीती नव्हती. लागेल तवा पैसे मिळायची खात्री होती. तिने सगळ्या वस्तीच्या मधी मुद्दाम आपलं पालं ठोकलं होतं. गोरगरिबाच्या उपयोगी पडण्यात तिला आनंद वाटत होता. तशी सगळी वस्तीच गरिबीनं पछाडली होती. गंग्या म्हाताऱ्या घुबडावाणी अदनमधनं घुमत होता. ती तिकडं ध्यानच देत नव्हती. एका रात्री होऊन हे तो चमत्कार घडला. गंग्या सरळ तिच्या पालातच घुसला. शालीच्या अंगाशी झोंबायला लागला. त्या नादात इडीच्या अंगावरती पाय पडला. लागली इडी बोंबलायला. तवर गंग्यानं शालीला पार पकडीत घेतल्याली. जाग आली तशी शाली ताडकन उठली. जीव खाऊन ढकलला गंग्या. कुडाला अडकिवल्याला खंदील उचलला, फिरून घातला टकुऱ्यात. राकेलाचा भडका नुसता. जुनाट खंदीलाचं कुचकडबड फुटायला किस्ता टाइम लागतो या. तोंड भाजलं तसा गंग्या पळाला. शाली धापा टाकत उठून बसली. खुळी जागीच होती. खंदीलाचं जळकं कडबुळ टक लावून बघत होती. बाहेर रस्त्यानं लाईटी दिसत होत्या आणि वस्तीवर मात्र अंधार होता. सकाळी उठून बघती या तर 5-25 नवी पालं पडलेली. काय घिसाड्याची होती, काय कलयवाल्याची. 5-6 कुटुंबासनी पालच नव्हती. उघड्यावरच चुली पेटवून अंदाज घेत बापय गडी बिडी फुकत असल्याला. तिला रात्रीचा प्रसंग अजूनही आठवत होता, पण सांगायचो कुणाला? गंग्याला नजरेच्या धाकात ठेवेल असा बापय गडी नव्हताच वस्तीत. सगळी शेळपटाची फौज. सुदामा काय आणि सुंदरा म्हातारी काय, पोराठोराचं काय खरं नव्हतं. नुसती माकड सेना. उन्हाला म्हणून ती तासभर पाला बाहेर बसली, पण गंग्या काय आला नाही पालातनं बाहेर. तोच भाड्या होता रात्री. संधी साधून अब्रू घ्यायला बघत होता. तिथल्या तिथं ठेचला ती बरं झालं. त्याला वाटलं आपल्याला वाळकलं नाही शालीनं. अंधारात चकून निसाटलो. तिने 4 तांबे पाणी अंगावर घेतलं. आईला बी धडपा बदलायला लावला. गेली हाटीलात. गरम भजी पाव खाल्ला. आईला बी कागदात बांधून घेतलं. बाहेर येऊन बघती या तर याक पोरग मातीचं रंगीत मोर इकत उभा होतं. गाणं गात मोर इकत होतं. चांगलं नेटाक होतं. केवढ्याला र बाळा? बाळ हाय व्हय मी, चांगला मॅट्रिक झालूया की ग. ती हसली. मोर कुरवाळीत म्हणली, केवढ्याला दिला? रुपया. न्या जा बाईसाब, बंगल्यात टांगायला होईल. तुला बघायचाय का र माझा बंगला? किस्ता लांब हाय. य दावते, पण थांब, चा प्या आधी. तिचं पाल पाहून तो गारटला. एवढी टापटीपीची पोर पालात राहते? त्याला खरंच वाटेना. बैस, काय नाव तुझं म्हणायचं? महुण्या. वाह, चांगलंय नाव. मला शिकवशील का र मोर करायला? त्यात काय अवघड हाय? ते मोरचं पाल माझं हाय. मी आणि माझी आई असतो या तिथं. रात्री चालू इकडं वाठारला होतो 15 दी. त्या गवताच्या झोपड्या कुणाच्या आहेत त्या र? डोंबारणी हाय त्या. रातच्या जात्या त्या नाचायला वस्तीवनी. काय मला बी नीट माहिती नाही, पण सकाळी बोलत होती तर माणसं. तुम्ही व काय करता? आम्ही गारुडी हाय. जादू शिकवशील का ग मला? शिकवीन की.
मला मात्र हे मोर बनवायला शिकव. त्यात काय अवघड हाय, भरपूर रंगीत खेळणी येत्या ती मला, फेरीवाला म्हणत्या ती आम्हासनी. एवढा शिकलाय सवरलायस तर नोकरी नाही वय धरायचीस कुठं तरी. केलाय शिपायासाठी अर्ज, बघू कवा येतायस आमच्या पालात. तू म्हणशील तवा. एवढं 7-8 मोर खपून येतो, मग बसूया निवांत. पोरगा जायला आणि गंग्या पालातनं बाहेर यायला एकच गाठ पडली. साऱ्या तोंडावरती हळदीचा थर. तिला हसूच आवरेना. गंग्या एवढा भाजून बी अजून मस्तीत होता. ह्यो कोण गाठलास नावा फंटूस म्हणायचा. तुझा बाप हाय, वाचलायस रात्री, पुन्हा येऊन बघ उभा चिरती पालथा पाडून येळीवर. तुझ्या आईवानी इडी करून ठेवीन तुला. ठेव बघू, दाखीव की तू जाणारी ताकद. आवाज चढवू नगस का, घाबरतीया व्हय तुला. का बेदराट मांजरागत चुरून घुसतोय असात. ये की हिम्मत असली तर असं सामनी. वस्तीवली माणसं जमायला लागली तसा गंग्या झोळी नाचवीत पळाला. मुकीवरती डापारला. ध्यान ठेव टवळीवर, नाहीतर हाय तेवढं दान दुन लांबवल. काय येतंय बहिरीला ऐकायला. पळालं बिनाबरूचं लोटक. सुंदरा, भागू, चिनकी, पमी 5-7 म्हाताऱ्या आल्या. लागल्या गंग्याला शिव्या हसडायला. का ग तुझ्या मागा हात धुवून लागलाय मुडदा म्हणायचा, का तूच त्याला खिळवतीयास. वायट माणूस म्हातारे, नशीब तुमच्या माग लागलेला नाही अजून. आम्ही ग बसतोय व्हय, उघडा करून साऱ्या अंगाला कवासकुली चुळू. ही पिढा कशी चुकवायची. वस्ती सोडून बी जाता येईना झाले नव. वाईट दुनिया झाल्या. तुझी आई तरी काय खराब होती का ग. पर वाट लावल्या आबरूची तिच्या. झाला डोसक्यावरती परिणाम. काय झालं, मला कवा सांगितलं नाही बान. मस्त 10 गावाला महाजूर हाय. म्हातारीनं नाकात तपकीर कोंबली. कीर्तन सांगितल्या वाणी सगळं सांगितलं. पुरी, लहान होतीस तवा तू. बाप असा ह्यो, साप खेळवायला बाहेर गावी जायचा. तुझी आई एका शेडजीच्यात भांडी घासायची. तिकडं बार्शीतलं सांगत्या म्या. काय झालं बार्शीत. एकटा शेडजी, ही रोज भांडी घासायला जायची. त्याल मिठापासनं वरचं मिळायचं. एक दिस कुणी नाही असं बघून दार लावली त्यानं. पार आबरूची वाटच लावली. बापाला माझ्या सांगितलं नाही व्हय तिनं. सांगाया सुधीत तर पाहिजे नव. त्या दिवसापासनं टकुऱ्यावरती परिणाम झाला. शाली ऐकत होती. टकुऱ्यात घण बसत होतं. खुळी आई जवळच बसून इटकार फोडत होती. सारखा हात चालत होता. शालीच्या मुठी फुरफुरत होत्या. जाग्यावरती गंग्या मारावासा वाटत होता. मूठ आपटीत ती म्हणाली, पर मी म्हणती माझा बा गप बसलास कसा. गप कुठला बसायला. जंगलचा वाघ होता त्यो. वाड्यात दाण्याची अंबारी होती. 4 परूस खोल. त्या ढकालला शेडजीला त्यानं. 15 दिवसानं घाणाया लागलं तवा पिरेत वर काढलं. लय बेनवाड गडी. दिवसभर शाली कुठं गेली नाही. टकुऱ्यात एकच, गंग्याचा काटा काढायचा. जीवानिशी जाग्यावरती गडी चेचून चेचून मारायचा. कसला विचार चाललाय हा. कोण मोरवाला महुण्या व्हय. हा, वस्तीवनं किती डाव हात हलिवला. तू बघायला तयारच नाहीस. इत्यास नवा आमच्या पालावर. व्हय व्हय, बस चहा करती. नक, आमच्या पालावरती पिऊ की ग. महुण्याचं पाल म्हणजे वटवाघळानं पकाड पसारल्या वाणी ताणून बांधल्यालं. मागणं मोरणं मोकळं. आता ऊन पडल्यानं पावसाची काळजी नव्हती. महुण्याची आई गारा कालवत होती. हात मनगटा पावतर भरल्यालं. चांगली जाडी होती. तोंडावरती देवीचं वण. दिसाया मातूर चांगली गुबगुबीत. य की ग पोरी, गारुड्याची व्हय तू. हा, काय साबीप नाही व्हय आणलास येताना. नाही, माझं पोर घाबरतय म्हणून म्हणलं. तसलं काय नाही माझ्याजवळ. बस चहा करती तुला. तिने हात खंगाळलं. चहाला पाणी ठेवलं. बसल्या बसल्या तिने काटक्या लावल्या चुलीला. माती कुठणं आणता. मातीला काय तोटा. जुनी पडकी घरं हेरायची. रगड पांढरी माती. तिच्यात घोड्याची लीद नाही तर शाण मिसळायचं. हातानं करतासा व्हय मोर. छे, ती काय साच आहे ती. फटाफट काढायचं. पार बसून रंगीवतं. दोरा लावतं. थांब तुला दावती. चिमण्या पोपट सुधीक बनवता येत्या ती. खपतू का व माल. आपल्याजवळ कसं बसल्यावरती खपायला ग काय. माझा भाव तिकडं कोल्हापुराकडं हाय. पवा वाजून मोर ऐकतो. काय माणसं बोलवतो म्हणता. रस्त्याने चालत काम सुरू. कला हाय बया. महुण्याच्या आईनं मातीचा मोर करून दाखवला.
त्याला भाजायचं कसं ते बी दाखवलं. 2 मिनिटात महुण्यानं रंगीव लाबी दोरा लावला की लागला तरंगायला हवेत. मज्जाच नुसती. बसल्या जाग्यावर शालीनं 10-15 मोर बनवलं. नीट वाळत घातलं. तासाभरानं जाळ्यावरती शेकलं. लागली रंगवायला. 2 दिवसात पठ्ठी तयार झाली. गेली गावात. आणले साचे विकत. पोपट, मोर, चिमणी, रंगाच्या 10-12 बाटल्या, दोरा, तारा, बारीक पाय करायला, चोचीला वापरायला. 7-8 दिवसात धंदा सुरू. बाजार गाठून घातलं सगळं टोपल्यात. एका हातात 50 मोर झुलवीत लागली बासरी फुकायला. रुपयात जोडी, रुपयात जोडी, मध्येच ती ओरडायची. सुरेल गाणं वाजवीत ती बाजारात वाट काढत फिरली. दुपार पावतर 40 रुपयाचा गल्ला घेऊन घरी आली. 5 रुपयाचं पेढ महुण्याच्या हातावरती ठेवत म्हणली, भावागत भेटलास, अन्नाला लावलीस मला, नाहीतर उपाशी मेले असते की र. साप का खेळवत नाहीस? कशाला? बाप त्यातच मेला. आपण पुन्हा कशाला? बाप त्यातच मेला. आपण पुन्हा आगीत कशाला उडी टाका? चांगलाय चांगलाय. ही बहानामती भूतखेत खरी का ग खोटी? सारं खोट. पोटासाठी लोकासने टोप्या घालायच्या. जादू तेवढी खरी. म्हणजे हातच्या लायकी. आता बघा ह्या 2 टोप्या. ही गोटी या डाव्या टोपीखाली हाय बघ. बघा ही आली उजव्या टोपीखाली. बाप रे, यात दचकायचं काय? ही काय तसल्याच रंगाची गोटी आधीच मी उजव्या टोपीत धरली होती. मजा आहे नव्ह. हिथं बसून ही गोटी नाकात घालून दाखवू का र तुमच्या? नको बया, हुशार आहेस तू. महुण्याला घेऊन जात जा गावात मोर इकायला. त्याला बी सोबत झाली, तुला बी करमणूक. शाली चहा पिऊन गप्पा मारून फिरली माघारी. कोकरागत उड्या हाणतच पालावर आली. सुदामा बसला होता बिडी फुकत. कवा आलास धंद्यासनं मामा? वाढूळ, शाळ पुढं खेळ केला. पोटापुरता खेळ झाल्यावर कशाला थांबा म्हणलं. एक काम कर र माझं. काय? ठिकभर पांढरी माती आणून दे मला. कशाला? सारखी काय करत्या चिखलाचं? फाट फोडू नगस. आण म्हणल्यावरती आणावं. पाटी दे की आणतो भरून. पांढऱ्या मातीला काय ग तोटा? गेला सुदामा. कवा कुठल्या कामाला नाही म्हणायचा नाही. म्हातारा असला तरी काटक बिचारा. माती आणायला हक्काचा माणूस. शेणाचा नव्हता सवाल. मुकीची म्हस होतीच. धंदा बरा चालला होता. दिस उलटत होतं. 4 पैसे साठत होतं. आता खुळी बी लय खुळ्यावाणी करत नव्हती. वस्ती सोडून कुठं बी जायची नाही. तिथंच मातीचा गारा कालवत बसायची. हलकट गंग्या रोज कपाळाला हात लावीत शालीला मनातल्या मनात शिव्या हसडीत राहायचा.